भिवंडीतील बोरिवली गावात मुंबई एटीएसची कारवाई छापेमारी दरम्यान 8 ते 10 संशयितांना घेतलं ताब्यात। बोरिवली गावात 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात। आगामी निवडणुकीसाठी भाजप सज्ज, उद्याही निवडणूक लागली तरी भाजप तयार। मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांशिवाय स्थानिक विकास होऊ शकत नसल्याचा बावनकुळेंचा दावा। संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा। न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी। 2000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन। रणजित कासलेवर सीबीआय चौकशी लावा, करुणा मुंडेंची मागणी। रणजित कासले रोज नवनवीन खुलासे करत असल्याने चौकशीची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 4 वाजता बैठक। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा घेणार आढावा। ओबीसी याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याबाबत जुलै अखेरपर्यंत निर्णय घेऊ, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश सुनील शुक्रे यांची ग्वाही। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण 5 महिने उलटून देखील मुख्य आरोपी अद्याप फरार। पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।